नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फळबागेसाठी जे काही पोल आणि प्लेट किंवा रिंग याची क्वालिटी कशी असावी याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या शेतामध्ये टी टाईप स्ट्रक्चर पोल मी स्वतः घरी लेबरच्या मदतीने बनवून घेतलेले आहेत आणि ते इन्स्टॉल केलेले आहेत. ते एकदम मजबूत क्वालिटी, सुपेरियर क्वालिटीचे पोल मी बनवून घेतलेले आहेत. हे खूप महत्त्वाचं असतं कारण तुमचा बेस जो असतो अ, तो खूप इम्पॉर्टंट असतो ह्या ड्रॅगन फळबागेमध्ये. कारण याच्यामध्ये तुम्हाला समजा अ, हे तुम्हाला माहीत असेल की बागेचं आयुष्य जवळपास 15 ते 20 वर्षासाठी आपण पोल त्या ठिकाणी लावले जातील. त्याच्यामुळे त्याची क्वालिटी कॉम्प्रोमाईज होता कामा नये. जर समजा चांगल्या क्वालिटीचे जर पोल नसतील, ते 5 ते 6 वर्षानंतर ते पोल मधूनच तुटले जातील किंवा त्याच्या रिंग तुटल्या जातात. असे अनुभव तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येत असतील. म्हणून नवीन शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण एकदा हे काही पूल बनवलेत गेले आणि ते जर इन्स्टॉल केले, तर परत ते आपल्याला काढता येत नाहीत. आणि त्याचं जर समजा पुढे जाऊन 5 ते 6 वर्षानंतर ते नुकसान जर व्हायला चालू झालं, तर ते शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नसतं. तुम्हाला माहीत असेल, की ड्रॅगनचं ॲक्चुअल कमर्शियल प्रोडक्शन जे आहे, ते 3 वर्षानंतर चालू होत असतं. कारण तेव्हा बागेची पूर्ण कॅनोपी डेव्हलप झालेली असते आणि त्याच वेळेस समजा जर ते पोल किंवा प्लेट तुमचे जर क्वालिटी चांगली नसेल आणि मध्येच तुटून पडले, तर ते तुम्हाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं त्या शेतकऱ्यांना. म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला पूल बनवून घेताना बाहेरून आपण ज्या ठिकाणाहून बनवून घेणार आहोत, त्याला आधी ते सांगणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत नसतं ते कुठल्या प्रकारचे सिमेंट किंवा किती प्रमाणामध्ये काय त्याचं सिमेंट काँक्रीटचं मिक्सचर करून ते पूल बनवले जातात. त्याच्यामध्ये तारा किती टाकले जातात, हे आपण बघायला तर गेलेलो नसतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. समजा तेच तुम्ही जर घरी पोल बनवण्याचा जर निर्णय घेतला, घरी किंवा शेतामध्ये जर तुमच्याकडे अ, वेळ असेल आणि मॅनपॉवर असेल, 2 याच्यामध्ये काही खूप स्किल्ड लेबरची काही गरज असते असं काही नाही पूल बनवण्यासाठी. नॉर्मल जे तुमचे घराचं कन्स्ट्रक्शन करतात ते 2 लेबर जरी घेतले आणि त्यांना सुरुवातीला जर ते आपण दाखवून दिलं ते कशाप्रकारे बनवलं जातं, तर ते कोणीही म्हणजे कुठलेही लेबर करू शकतात. त्याच्यामुळे आणि तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे तसे सुपेरियर क्वालिटीचे पोल तुम्हाला घरच्या घरी बनवता येतील आणि तुमचा याच्यामध्ये घरी बनवण्याचे फायदे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. चांगल्या क्वालिटीचे पोल तुम्हाला बनवून घेता येतात आणि ट्रान्सपोर्टेशन जो गाडी भाडा आहे, समजा तुम्हाला 1 एकर बाग सेटअप करायचं असेल, ट्रेलिस किंवा मग पोल प्लेट या सिस्टम या दोन्ही पद्धतीने जरी सेटअप करायचा विचार केला, तर कमीत कमी 400 ते 500 पोल लागतात आणि ते जर पोल तुम्हाला खूप म्हणजे लांबून जर आणायचे ठरवले तर तुम्ही, तर त्याचा जे काही गाडी भाड्याचा खर्च आहे, त्या गाडी भाड्याच्या खर्चामध्ये तुम्हाला ते बनवण्याचं जे व्हायब्रेटर मशीन आणि साचा जो असतो, ते तुम्ही त्याच खर्चामध्ये बनवून घरी घेऊ शकता. शेवटी मला एकच सांगायचं आहे, की जे काही पोल तुम्ही बनवणार आहे, घेणार आहेत किंवा मग घरी बनवणार आहेत, त्याची क्वालिटी कॉम्प्रोमाईज होऊ देऊ नका. कारण 20 वर्षासाठी आपण हे सेटअप करणार आहोत. त्याच्यामुळे ही काळजी नक्कीच घेणं गरजेचं आहे. त्याने आपण ड्रॅगन फार्मिंगसाठी जे पूल लागतात ते तर बनवू शकतो. याच्यासोबत आपण बरेच दुसरेही प्रॉडक्ट या मशीनच्या सहाय्याने बनवले जाऊ शकतात. जसे की फेन्सिंगसाठी लागणारे जो पोल असतो, तो पोल किंवा मग पेवर ब्लॉक जे असतात ते किंवा सिमेंटच्या काही ब्लॉक असतील, जे तुम्हाला काही घरच्या कामासाठी काही करायचे असतील, तर त्या ब्लॉक्स पण आपण या मशीनच्या सहाय्याने पुढे जाऊन बनवू शकतो.
आणि समजा आपल्या जवळच्याच कोणाला तरी नवीन शेतकऱ्यांना, आपल्या नातेवाईकाला किंवा मित्राला पुढे जाऊन ची फळबागेची जर लागवड करायची असेल, तर त्यांना आपण पूल बनवूनही देऊ शकतो या मशीनच्या सहाय्याने. जर चांगल्या क्वालिटीचे पूल आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. म्हणून ही मशीन घेतल्यानंतर याचे काही वेगळे पुढे भविष्यात काही उपयोग होणार नाही, असं काही नाहीये. तुम्ही याचा उपयोग चांगल्या प्रकारे व्यवस्थित करू शकताय. हे फक्त तुमच्यावर डिपेंड आहे आणि तुम्ही या व्हायब्रेटर मशीनचा उपयोग बऱ्याच प्रॉडक्ट बनवण्यासाठी व्यवस्थित करू शकता पुढे भविष्यामध्ये. त्यामुळे काही म्हणजे वेस्ट जाणारी नाही ही मशीन. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, ही माहिती जर आवडली असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.